खरं तर परिवाराचा वारीचा वारसा आहेच, परंतु तो वारसा आज चाळीसगावकरांच्या मायबाप जनतेसोबत इथं येऊन चंद्रभागेच्या तीरी स्थित होऊन आंघोळ करून सगळ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत असताना जो चेहऱ्यावरचा आनंद आहे, ह्या आनंदाची तुलना कशातही होऊ शकत नाही. पदापेक्षाही मोठा तो आनंद मला वाटतो. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी, आज त्या वारीचा एक भाग आम्ही सगळे सहकारी होता येतोय, याचा मनापासून आनंद आहे. वातावरण त्या ठिकाणी वारी जी आहे ती पंढरपुरात दाखल झाली आहे, काय पाहिजे? आणि खरं तर आज सकाळी स्पेशल ट्रेनने सगळे वारकरी सुखरूपपणे आज पंढरपुरात आता पोहोचलेत. सगळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता चहा पाणी नाश्ता करून सगळेजण चंद्रभागेच्या तीरी जाऊन दर्शन घेऊन वारीत लागतील. सायंकाळपर्यंत दर्शन होतील, पुन्हा सायंकाळचं जेवण आणि पुन्हा गावाकडे सगळे माऊली आज परत जातील. सगळेजण अगदी सुखरूप आणि आनंदात पोहोचलेत. खरं तर या वारीला 6 वर्ष उजाडलं आहे, कशा पद्धतीने विलक्षण आनंद आहे. आणि खरं तर एखादी गोष्टी सातत्याने की जी गोष्टी राजकारणाच्या विरहित, ज्याला शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी, आज त्या वारीचा एक भाग आम्ही सगळे सहकारी होता येतोय, याचा मनापासून आनंद आहे. खरं तर परिवाराचा वारीचा वारसा आहेच, परंतु तो वारसा आज चाळीसगावकरांच्या मायबाप जनतेसोबत इथं येऊन चंद्रभागेच्या तीरी स्थित होऊन आंघोळ करून सगळ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत असताना जो चेहऱ्यावरचा आनंद आहे, ह्या आनंदाची तुलना कशातही होऊ शकत नाही. पदापेक्षाही मोठा तो आनंद मला वाटतो. दरवर्षी भाविकांकडनं उदंड प्रतिसाद मिळतोय, वाढता कल बघायला मिळतोय. पुढच्या वर्षी दुप्पट गर्दी असण्याची काय शक्यता आहे? आणि आमचं चाललंय की याही वर्षी बरीचशी लोक परत गेली, त्यांना आम्ही समजवलं, पण पुढच्या वर्षी रेल्वेचं जर आम्हाला जर परवानगी मिळाली तर 2 स्पेशल ट्रेनने आणायचं आमचं नियोजन चाललंय.